आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मी आलेलो आहे। त्याचं कारण हे आहे की मराठवाड्यामध्ये धाराशिव उस्मानाबाद जिल्हा असेल, त्यानंतर बीड जिल्हा, जालना जिल्हा आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यामुळं मी आज या 4 जिल्ह्याचा दौरा मी केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। त्यांना चांगली भरीव मदत मिळावी अशी आपली अपेक्षा आहे। त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संबंधामध्ये सरकारने विचार करावा। त्यानंतर दिल्ली सरकारकडूनही काय मदत मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि माझं कॉर्पोरेट जे उद्योगपती आहे, या उद्योगपती आहेत, बऱ्याच बँका आहेत, त्यांच्याकडे CSR फंड असतो। त्या माध्यमातून जर त्यांनी एखादा जिल्हा तालुका जर त्यांनी दत्तक घेतला तर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना चांगली मदत होऊ शकेल। अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सोयाबीन लावलं होतं, आम्ही इतर पिकं लावली होती, त्याला आमचे लाख रुपये आमचा खर्च आलेला आहे आणि त्यामध्ये आम्हाला 8-10 हजार रुपये मिळणार, त्याच्यामध्ये आम्हाला काहीच त्याचा उपयोग नाही आहे। त्यामुळं त्यांचं जीवन जे आहे त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांना पुन्हा शेतकऱ्यांना जे ताकद देण्यासाठी सरकारने थोडंसं पैसे वाढवले तर ओला दुष्काळ जाहीर केला तर पैसे जास्त मिळतील। भारत सरकारने काय दिले तर त्याची मदत होऊ शकेल आणि उद्योगपती आणि कॉर्पोरेट आणि बँका ज्या आहेत त्यांच्यामार्फतही जर अशा पद्धतीने त्या मदत दिली तर पूर्णपणे पाण्याने भरलेली शेती मी बघितली। कापसाची शेती असेल, सोयाबीनची शेती असेल, ऊस अनेक ठिकाणी कोसळलेले आहेत आणि सगळं पाणी त्या शेतामध्ये भरलेलं। एवढा प्रचंड मोठा पाऊस यावर्षी झालेला आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। म्हणून त्या मी या दौऱ्यावर आलो होतो। त्यानंतर आदरणीय बनते विश्वनाथानंदजी यांचं श्रामणेर शिबिर या ठिकाणी चालू आहे अशी माहिती विजय मगरे यांनी मला दिली आणि या ठिकाणी भेट देण्यासाठी मी आलेलो आहे। या ठिकाणी त्यांचं निवेदन मला मिळालेलं आहे। त्यांनी मागणी केलेली आहे की 15 एकर जमीन जी आहे ती जमीन आमच्या नावावर, संस्थेच्या नावावर मिळाली पाहिजे आणि लवकरात लवकर तो विषय आज सुटावा अशी त्यांची भूमिका आहे। नक्की मी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून या संस्थेला 15 एकर जागा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बाजूचा जो परिसर आहे हा थोडा बुद्धमय परिसर झालेला आहे। अनेक जगातल्या बुद्धांच्या मूर्ती या ठिकाणी आहे आणि आपण पाहिलेलं आहे की व्हिएतनाम असेल, कंबोडिया असेल, थायलंड असेल, जपान असेल,